तुम्हाला माहित आहे, सीतेचे अपहरण होण्यामागचं कारण सीता स्वतः आहे. माणसाला आयुष्यात कशाचं वेड लागेल सांगता येत नाही. त्यातलंच हे एक पुस्तक. माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक, रावण राजा राक्षसांचं. या पुस्तकानं माझी तहान, भूक, झोप नष्ट केली. मला फक्त शाळेचं पुस्तक माहित होतं, पण रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक इतकं सुंदर असेल असा मी विचार केला नव्हता. सकाळी उठली आणि पुस्तक शोधू लागली. थोडंसं वाचलं आणि पटकन आंघोळ केली. मग काय, आज कापायचा होता लोटेवाडीच्या म्हसोबाला कोंबडा. आणि काकाला म्हणलं गाडी मीच चालवणार. काका म्हणलं चालव. मी बसले ड्रायव्हिंग सीटवर आणि गाडी नेली थेट लोटेवाडीला. एकदाशी पोहोचले लोटेवाडीत. मग मी गेले मंदिरात, पण तिथं महिलांना प्रवेशच नव्हता. घातलं फटकाला बसली आणि लेखकाच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. तिथनं उठली बाहेर आली आणि काढला की फोटो. ह्यांचं कोंबडं शिजूस तोपर्यंत मी आपलं पुस्तक वाचून घेतलं. कोंबडं शिजलं, पण मी खाल्लंच नाही, कारण शेजारी बकरं शिजत होतं. मग काय, खावरागत त्यांच्याकडनं मटण मागवून घेतलं आणि पोट भरून खाल्लं. चला, आता निघायचं होतं मसवडला. जाताना एका बंगल्यावर डाळिंब लटकवलेलं दिसलं. आईला म्हटलं ही नक्की भानगड काय आहे. मी म्हटलं जाऊ द्या मरू द्या, असं म्हणत आम्ही पोहोचलो मसवडला.